नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्टवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण आरटीएस म्हणजेच रायगड टॅलेंट सर्च पेपर नंबर 6 इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी पेपर 2 फेब्रुवारी 2025 चा इयत्ता 4थी चा पेपरची नमुना उत्तर सूची आपण आता पाहणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 1, चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फिदर वेदर। प्रश्न दुसरा, चूज करेक्ट टू वर्ड्स टू कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग। सोना सेड, व्हॉट आर यू डुइंग मोना? मोना सेड, आय एम रायटिंग अ डॅश डॅश। त्या ठिकाणी लेटर टाकावे लागेल। सोना सेड, व्हाय आर यू रायटिंग अ लेटर? मोना सेड, बिकॉज माय ब्रदर इज स्मॉल। हाच ऑप्शन बरोबर येत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न तिसरा, विच सब्जेक्ट विल कम थर्ड व्हेन दे अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर। इंग्लिश, हिंदी, हिस्ट्री, मराठी आणि मॅथ्स हे अल्फाबेटिकली म्हणजे एबीसीडीच्या क्रमानुसार लावलेले आहेत आणि त्यानुसार पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येते। तिसऱ्या नंबरला हिस्ट्री हा सब्जेक्ट येतो। प्रश्न चौथा, सिलेक्ट द ऑड वन आउट। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बनाना। बाकीचे 3 ऑप्शन हे व्हेजिटेबल्स आहेत। प्रश्न पाचवा, विच इज नॉट मिनिंगफुल सेंटेन्स। थँक यू फॉर ब्रेकिंग कप हे चुकीचे सेंटेन्स आहे। बाकीचे 3 सेंटेन्स बरोबर आहेत। प्रश्न सहावा, विच वर्ड वी कांट यूज टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स। वी कांट यूज टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स असं म्हटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जे चुकीचं आहे वाक्य ते निवडायचं आहे। त्यामुळे इट वॉज टाइम टू पॅरट किल। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॅरट किल। प्रश्न सातवा, चूज द इनकरेक्ट ऑप्शन। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्लेन वर्ड। बाकीचे ऑप्शन बरोबर आहेत। स्टोरी टेलर, नेव्हर एंडिंग, स्टोर हाऊस। प्रश्न आठवा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिफ्थ। प्रश्न नववा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स यूजिंग द करेक्ट वर्ड फ्रॉम द ऑप्शन। द किंग वॉज इन द बिग पॅलेस। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅलेस। प्रश्न 10वा, विच इज द रॉंग सेंटेन्स। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ बुश इज सो टॉल। बुश हे शॉर्ट असते, बुश म्हणजे झुडूप हे शॉर्ट असते, त्यामुळे रॉंग सेंटेन्स आहे अ बुश इज सो टॉल। प्रश्न 11वा, व्हॉट इज द पास्ट टेन्स ऑफ हिअर। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 heard. प्रश्न 12 ते 14, read the following passage and answer the questions. Milk is a liquid, it is white in color. We get milk from cows and buffaloes. Milk is a healthy drink, it is a complete food that makes us strong. We can make curds from milk. Many of sweets are made from milk. We also get butter, cheese and cream from milk. We must drink milk every day. प्रश्न 12वा, व्हॉट इज द कलर ऑफ मिल्क। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्हाईट। प्रश्न 13, चूज फ्रॉम द पॅसेज द ऑपोजिट वर्ड ऑफ वीक। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्ट्रॉंग। प्रश्न 14, हाऊ मेनी फूड आयटम्स आर मेन्शन्ड इन द पॅसेज। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4। प्रश्न 15वा, चूज द करेक्ट पेअर। लिफ, लिव्स हे सिंग्युलर प्लुरलची बरोबर करेक्ट पेअर आहे। प्रश्न 16वा, हाऊ मेनी ॲडवर्ब्स आर देअर इन द गिवन लिस्ट। हॅपीली, काइंडली, हार्डली हे 3 ॲडवर्ब्स आहेत आणि बाकीचे ॲडजेक्टिव्ज आहेत, त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3। ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण आणि ॲडवर्ब्स म्हणजेच क्रियाविशेषण। प्रश्न 17वा, चूज द करेक्ट ॲडवर्ब टू कंप्लीट द फॉलोइंग। सन शाइन्स ब्राईटली। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 18वा, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट ॲन ॲडजेक्टिव्ह। द अर्थ इज द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन। ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण आपल्याला शोधायचं आहे। प्लॅनेट कितवा आहे? थर्ड आहे, त्यामुळे संख्या विशेषण नंबर ॲडजेक्टिव्ह आहे। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 19, विच वर्ड विल यू यूज टू मेक अ सेंटेन्स मिनिंगफुल। वेल्वेट इज स्मूथ बट द रॉक इज रफ। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रफ। प्रश्न 20वा, चूज द करेक्ट वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स। शशांक राइट्स अ लेटर टू हिज फादर। जर इथे इज असते तर आपण रायटिंग टाकले असते, पण इथं शशांक हा एकटाच आहे, त्यामुळे राइट्स हे आपण वापरलेलं आहे वर्ब। त्यानंतर प्रश्न 21 ते 23, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स। Once there was a king. He lived in a big palace. The palace had a big kitchen and a big storehouse. There were big heaps of grain in the storehouse. There was a hole in the wall of storehouse. A little sparrow saw the hole and swiftly flew inside the storehouse. Then she picked a grain and flew away. प्रश्न 21, Where did a king live? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 in a big palace. प्रश्न 22, What was there in the storehouse? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 big heap of grain. प्रश्न 23, What did a little sparrow pick? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 a grain. प्रश्न 24, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आय विल वेंट टू स्कूल। बाकीचे 3 ऑप्शन्स बरोबर आहेत। प्रश्न 25, चूज द करेक्ट वर्ड टू मेक सेंटेन्स मिनिंगफुल। टुडे इज मंडे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इज। प्रश्न 26, एका सांकेतिक भाषेत 3 ला 12, 2 ला 3 म्हटले, 7 ला 4 म्हटले व 5 ला 2 म्हटले तर त्याच भाषेत
3/2 गुणिले 7 अधिक 5 बरोबर किती? तर आपण 3 ला 12, 2 ला 3, 7 ला 4 या प्रकारे आपण अंकांच्या जागी दुसरे अंक ठेवले जे दिलेले आहेत म्हटले याप्रमाणे, तर त्याचं उत्तर येतं 18. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18. इथे दिल्याप्रमाणे या उदाहरणाचा सराव करा आणि त्या प्रकारे उत्तर सोडवा. प्रश्न 27 ते 40 गटाशी जुळणारी संख्या शोधा. प्रश्न 27 41 83 17 29 या सर्व मूळ संख्या आहेत, त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 23. 23 ही सुद्धा मूळ संख्या आहे. प्रश्न 28 64 100 36 256 हे समसंख्यांचे वर्ग आहेत, त्यामुळे 12 ह्या समसंख्येचा वर्ग 144 पर्याय क्रमांक 4. बाकीचे 3 ऑप्शन हे विषम संख्यांचे वर्ग आहेत. प्रश्न 29 55 78 21 36 ह्या सर्व त्रिकोणी संख्या आहेत, त्यामुळे 45 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 45. प्रश्न 30 125 8 343 64 ह्या सर्व घनसंख्या आहेत, त्यामुळे 27 ही सुद्धा घनसंख्या आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 31 98 42 112 140 14च्या पाढीतील संख्या या आहेत, तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 70 हे सुद्धा 14च्या पाढ्यात आहे. प्रश्न 32 254 506 920 641 सर्व अंकांची बेरीज 11 येते, म्हणजेच 641 यामधील 6 आणि 4 10 आणि 1 11 असे सर्व संख्यांतील अंकांची बेरीज 11 11 येते, त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 326 या अंकांची बेरीज सुद्धा 11 येते. प्रश्न 33 234 622 164 813 यातील संख्यांतील अंकांचा गुणाकार 24 येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 4 1 6 यांचा सुद्धा गुणाकार 24 येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 34 513 903 582 864 यामध्ये अंकांची बेरीज 3च्या पाढ्यातील संख्या आहे, त्यामुळे सर्व संख्यातील एका संख्येतील अंकांची बेरीज केली तर ती 3च्या पाढ्यातील संख्या भेटते, त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 102. प्रश्न 35 8/3 11/5 10/7 7/5 अंशाधिक अपूर्णांक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अंश मोठे आहेत, छेद छोटे आहेत. प्रश्न 36 2 17 50 10 तर यामध्ये 1 चा वर्ग 1 अधिक 1 बरोबर 2 आले, त्यानंतर 4 चा वर्ग 16 अधिक 1 बरोबर 17 आले, या प्रकारे 8 चा वर्ग अधिक 1 बरोबर 65 येतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 37 2126 3186 9273 6244 एकक गुणिले हजार. एकक स्थानी काय आहे तो अंक आणि हजार स्थानी काय आहे तो अंक, त्यांचा गुणाकार केला तर मधले 2 अंक भेटतात, त्यामुळे 2 आणि 8चा गुणाकार 8 दुणे 16 तर मध्ये 16 येतोय, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 38 7/8 14/4 8/7 28/2 अंश व छेद यांची बेरीज 3च्या पाढ्यातील संख्या येते, त्यामुळे 9/6 यांची बेरीज 15 येते, 3च्या पाढ्यातील संख्या 15 आहे. प्रश्न 39 29 31 59 61 11 13 5 7 या जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे 17 19. प्रश्न 40 25 61 97 43 सहमूळ संख्या आहेत, फक्त 1 व ती संख्या यांनीच त्यांना भाग जातो, तशी संख्या आहे पर्यायातील 79, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 41 तुम्हाला निबंध परीक्षेत बक्षीस मिळाल्यास तुम्ही काय कराल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सहकार्य केलेल्या लोकांचे आभार मानेन. प्रश्न 42 एका सांकेतिक भाषेत गरम हा शब्द 724 असा लिहितात, तर मगर हा शब्द कसा लिहाल? तर यापासूनच आपण मगर या शब्दासाठी कोणते अक्षर अंक वापरले जातील ते आपण पाहूया आणि त्या प्रकारे उत्तर शोधूया. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे 472. प्रश्न 43 बकरी ईदच्या दिवशी खालीलपैकी कोणती कृती सर्वात योग्य आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मीनाने मुस्लिम मैत्रिणींच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. प्रश्न 44 ते 45 खालील सारणीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. इथे आपण कोणत्या अक्षरासाठी कोणते चिन्ह दिले आहे, काना मात्रा वेलांटीसाठी कोणते चिन्ह दिले आहे ते ओळखून आपल्याला उत्तरे शोधायचे आहेत. प्रश्न 44 नफा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल? तर नफाचा विरुद्ध तोटा असतो, त्यामुळे तोटा शब्द अशा प्रकारे लिहिता येईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 45 या चिन्हांपासून कोणता शब्द तयार होईल? तर या चिन्हापासून फिकट हा शब्द तयार होतो. प्रश्न 46 तुमचा वर्ग चालू असताना तुमचे पालक तेथे आले तर तुम्ही काय कराल? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तासिका झाल्यानंतर शिक्षकांना विचारून भेटाल. प्रश्न 47 एका सांकेतिक भाषेत 103 बरोबर CAT 528 बरोबर BAG 398 बरोबर COG तर 523 बरोबर किती? तर कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक वापरलाय हे पहिल्या 2-3 उदाहरणातून आपल्याला पाहायचे आहे आणि त्यानुसार
523 5 साठी कोणता, 2 साठी कोणता अक्षर आणि 3 साठी कोणता अक्षर हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानुसार 523 साठी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 BAC. प्रश्न 48 तुमच्या मैत्रिणीची हाताची नखे वाढली आहेत तर तुम्ही तिला काय सल्ला द्याल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नखे वाढल्याचे दुष्परिणाम समजावून सांगाल. प्रश्न 49 एका सांकेतिक भाषेत AY बरोबर BX CW बरोबर DV असे लिहितात तर त्याच भाषेत EU बरोबर काय लिहायचे? तर A च्या पुढील B घेतला आहे, तसेच Y च्या अगोदरचा X घेतलाय, तसेच E च्या पुढचा F येईल आणि U च्या अगोदरचा T येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येते. प्रश्न 50 एका सांकेतिक भाषेत पुणे यासाठी 80, दिल्लीसाठी 36 आणि मुंबईसाठी किती हे आपल्याला काढायचे आहे. प्रत्येक शब्दातील पहिले अक्षर आणि शेवटचे अक्षर हे A to Z मध्ये कितव्या क्रमांकाचे आहे ते नंबर घेऊन पहिल्या अक्षर व दुसऱ्या शेवटच्या अक्षरांच्या अंकांचा गुणाकार केल्यावर त्याचे उत्तर मिळते. तसेच मुंबईमध्ये 13 व 9 यांचा गुणाकार येतोय 117. प्रश्न 51 तुम्हाला वर्गात पैसे सापडले अशा वेळी तुम्ही काय कराल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ते पैसे शिक्षकांना नेऊन द्याल. प्रश्न 52 जर मगन हा शब्द 527 असा लिहिला, गरज हा शब्द 246 असा लिहिला व मकर हा शब्द 347 असा लिहिला तर त्या भाषेत गरम हा शब्द कसा लिहाल? तर आपल्याला ही अक्षरे व अंक हे आपल्याला 2, 3 ह्या शब्दांचा विचार करून आपल्याला कोणत्या अक्षरासाठी कोणता नंबर वापरलाय हे आपल्याला पहिले तयारी करावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला हे उत्तर शोधावे लागेल. त्यामुळे मी ग साठी 2, र साठी 4, म साठी 5 आणि क साठी 3 असे ग र म साठी 245 हे उत्तर येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 53 खालीलपैकी योग्य कृती कोणती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सीता चिमण्यांसाठी रोज पाणी भरून ठेवते. प्रश्न 54 एका सांकेतिक भाषेत 25 ला 30 म्हटले, 30 ला 35 म्हटले, 35 ला 40 म्हटले तर 5 गुणिले 5 म्हणजे 25 अवयव हे कोणत्या संख्येचे आहेत? तर 25 या संख्येचे अवयव, त्यामुळे 25 ला 30 म्हणतात. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30. प्रत्येक संख्येमध्ये 5 मिळून पुढची संख्या त्याचं उत्तर तयार केलेलं आहे. प्रश्न 55 एका सांकेतिक भाषेत 123 बरोबर 30, 245 बरोबर 55, 135 बरोबर 45 असे दिले आहे तर त्याच भाषेत 278 बरोबर किती? तर अंकांची बेरीज गुणिले 5 केलेलं आहे. तर अंकांची बेरीज गुणिले 5 करून उत्तर येते 2 आणि 8 आणि 7 यांची बेरीज येते 17, 17 5 85. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 56 शेजारच्या काकू तुमच्या घरी आल्या तेव्हा त्यांचा मोबाईल तुमच्या घरी विसरला, अशा वेळी तुम्ही काय कराल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शेजारच्या काकूंना त्यांचा मोबाईल लगेच नेऊन देईल. प्रश्न 57 एका सांकेतिक भाषेत BOY बरोबर CUX, CAT बरोबर DES असे लिहितात तर त्याच भाषेत TEN कसे लिहाल? तर यामध्ये B नंतर C घेतलेला आहे, B च्या नंतरचे अक्षर, त्यानंतर O नंतर U येतो म्हणजेच मध्ये 5 अक्षरांचा गॅप आहे, Y नंतर X येतो त्यामुळे इथे X च्या अगोदर Y घेतलेला आहे म्हणजेच याच्या अगोदरचे अक्षर घेतलेले आहे. अशा प्रकारे दिलेल्या उदाहरणांचा अभ्यास करून आपल्याला आपले उत्तर ठरवायचे आहे. TIN ह्यासाठी T नंतर U येतो त्यामुळे U घेतलाय आणि I नंतर मध्ये 5 अक्षर सोडून O येतो आणि N च्या अगोदर M येतो त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 UOM. प्रश्न 58 तुमच्या मित्राला खूप भूक लागली आहे पण तो डबा विसरला आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दोघे मिळून डबा खाऊ. प्रश्न 59 एका सांकेतिक भाषेत गाजर म्हणजेच घाजल, तिफन म्हणजेच थिबत असे लिहितात तर त्याच भाषेत सुपारी म्हणजेच काय लिहाल? तर ग च्या पुढील अक्षर येते घ त्यामुळे त्या ठिकाणी पुढचे अक्षर वापरलेले आहे. ग च्या ऐवजी घ घेतलंय, ज च्या नंतरचे झ घेतलंय आणि र च्या नंतरचे ल घेतलंय, तसंच त च्या पुढचं थ घेतलंय, फ च्या पुढचं ब घेतलंय आणि न च्या पुढचं त घेतलंय. त्या प्रकारेच आपल्याला स च्या पुढील ह घ्यावे लागेल आणि त्याचा उकार वापरायचा आहे आणि प च्या पुढील फ घेतलेले त्याचा काना वापरायचा आहे आणि र च्या पुढील ल घेतले आहे त्याची वेलांटी वापरली आहे हुफाली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 60 तुम्ही बसने प्रवास करत आहात, तुम्ही सीटवर बसले आहात पण एक वृद्ध आजी उभी आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मी उठून आजीला बसायला जागा देईल. प्रश्न 61 एका सांकेतिक भाषेत कटकट हा शब्द 5757 असा लिहितात आणि पटपट हा शब्द 3737 असा लिहिला तर त्या भाषेत ट प क ट ट प हा शब्द कसा लिहाल? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7355773. प्रश्न 62 एका सांकेतिक भाषेत 123 हा शब्द 1427 असा लिहिला, 245 हा शब्द 41 61 25 लिहिला असा लिहिला तर त्या भाषेत 136 हा शब्द कसा लिहाल? यामध्ये पहिल्या अंकाचा वर्ग, दुसऱ्या अंकाचा वर्ग आणि तिसऱ्या अंकाचा घन असे उत्तर काढलेले आहे. त्यामुळे 1 चा वर्ग, 3 चा वर्ग 9 आणि 6 चा घन 216 अशी संख्या तयार होते. पर्याय क्रमांक 2 19216. प्रश्न 63 खालीलपैकी अयोग्य कृती कोणती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साधना ओला कचरा एकत्र करून कचऱ्याच्या पेटीत टाकतो.
प्रश्न 64. एका सांकेतिक भाषेत मोगरा हा शब्द मगोरो असा लिहिला, मनोज हा शब्द मोनजो असा लिहिला, तर त्या भाषेत कोमल हा शब्द कसा लिहाल? यामध्ये कोमल हा शब्द आहे, त्यातील काना आणि मात्रा पुढील 2 अक्षरांना वापरायचा आहे आणि क साठी काना मात्रा ठेवायचा नाही. तर यामध्ये आपल्याला कमोलो हा शब्द तयार होईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 65. वस्तू संग्रहालयात सचिन वस्तूला हात लावत आहे, हे पाहून तुम्ही काय कराल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सार्वजनिक वस्तूंना हात लावणे हे गैर आहे, हे त्याला समजावेल. प्रश्न 66. जर 64 बरोबर 10, 78 बरोबर 15, 32 बरोबर 5, तर 44 बरोबर किती? येथे संख्येतील अंकांची बेरीज पुढचा अंक येतो. तसेच 4 अधिक 4 बरोबर 8. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 67. एका सांकेतिक भाषेत 3 ला 4 म्हटले, 2 ला 5 म्हटले, 6 ला 7 म्हटले, तर 6 गुणिले 2 अधिक 3 बरोबर किती? तर यासाठी अंक वापरून आपण गुणाकार पहिला केला आणि बेरीज नंतर केली, तर बरोबर उत्तर येते 39. त्या अंकासाठी जे अंक वापरलेत ते आपण यूज करायचे आहेत उदाहरण सोडवताना. प्रश्न 68. एका सांकेतिक भाषेत 95 बरोबर 945, 83 बरोबर 853, 41 बरोबर 431, तर 72 बरोबर किती? यामध्ये दोन्ही अंकांची वजाबाकी करून जे उत्तर येते ते मध्ये टाकून 3 अंकी संख्या तयार केलेली आहे. त्यामुळे 7 वजा 2 बरोबर येते 5. तर 5 मध्ये टाकून बरोबर उत्तर आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 752. प्रश्न 69. एका सांकेतिक भाषेत कमळ ख म म ळ, बदक भ द द क असे लिहितात, तर न म न हा शब्द कसा लिहाल? तर तो शब्द आपल्याला लिहिता येईल प म म न. तर क च्या पुढील ख घेतले आहे आणि ब च्या पुढील भ घेतले आहे. तसेच आपण सुद्धा न च्या पुढील प घेऊया आणि पुढचे अक्षर 2 वेळा घेऊया, प म म न. प्रश्न 70. एका सांकेतिक भाषेत प्युअर हा शब्द QWUI असा लिहितात, तर मोस्ट हा शब्द कसा लिहाल? तर यामध्ये काय केले आहे, यम च्या पुढील पुढचं अक्षर एन घ्यायचे आहे, ओ च्या नंतरचे म्हणजे 2 अक्षरे पुढे जायचे आहे, नंतर एस ला 3 अक्षरे पुढे जायचे आहे आणि टी साठी 4 अक्षरे पुढे जायचे आहे. प्युअरचे जो शब्द बनवलेला आहे ते याच प्रकारे बनवला आहे. 1 ने वाढवला आहे, 2 ने वाढवला आहे, 3 ने वाढवलेला आहे आणि 4 ने पुढचा घेतलेला आहे. त्यामुळे बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 3 NQVX. प्रश्न 71. एका सांकेतिक भाषेत 52 बरोबर 9, 29 बरोबर 49 असे लिहितात, तर त्याच भाषेत 75 कसे लिहाल? तर 5 वजा 2 बरोबर 3 चा वर्ग 9, 2 वजा 9 बरोबर 7 चा वर्ग 49 आणि 7 वजा 5 बरोबर 2 चा वर्ग 4. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 72 व 73 साठी सूचना. एका सांकेतिक भाषेत अंकासाठी चिन्हे दिलेली आहेत, त्यावरून उत्तरे शोधा. हे अंक आणि चिन्ह याचा चांगला अभ्यास करून आपण ह्या प्रश्नाची उत्तरे सोडवूया. प्रश्न 72. सरळ त्रिकोण अधिक उलटा त्रिकोण गुणिले वर्तुळात अधिक वजा क सारखे चिन्ह दिले आहे, बरोबर किती? तर त्या चिन्हाच्या ठिकाणी अंक टाकून गुणाकार व बेरीज व वजाबाकी केली. गुणाकार पहिल्यांदा करायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे 38. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 38. प्रश्न 73. चिन्ह वजा चिन्ह भागिले चिन्ह गुणिले चिन्ह बरोबर किती? तर या ठिकाणी अंक टाकून पहिल्यांदा भागाकार आणि गुणाकार ह्या पहिल्यांदा भागाकार गुणाकार ह्या क्रिया केल्यानंतर नंतरच आपण वजाबाकी बेरीज ह्या क्रिया केल्यावर बरोबर उत्तर येते 5 आणि 5 साठी चिन्ह आहे उलटा त्रिकोण. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 74. एका सांकेतिक भाषेत 234 बरोबर 729, 123 बरोबर 216 असे लिहितात, तर त्याच भाषेत 124 कसे लिहायचे आहे? येथे संख्येतील अंकांची बेरीज करून जे उत्तर येते त्याचा घन काढलेला आहे. त्या प्रकारे आपल्याला 1 अधिक 2 अधिक 4 यांचे उत्तर येते 7, तर 7 चा घन येतो 343. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 343. प्रश्न 75. वर्गातील मित्रांनी चुकून तुमची पट्टी मोडली, तर तुम्ही काय कराल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पट्टी मोडली. ठीक आहे, यापुढे पट्टी जपून वापरावी असे समजावून सांगेन. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे मंथन, नवोदय, स्कॉलरशिप आणि RTS परीक्षेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मार्गदर्शन पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा. धन्यवाद.